ड्रायव्हर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. आता जवळपास जर बघायला गेलं महाराष्ट्र राज्यामध्ये, खास करून मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये प्रत्येक घरात जवळजवळ कोणी ना कोणी ड्रायव्हर असते. आणि हा व्हिडिओ फक्त आपल्या ड्रायव्हर भावासाठी बरं का, की जे आपल्या ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत न स्किप करता बघावा, कारण व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर नमस्कार मित्रांनो, रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की सध्या मुंबईमध्ये ज्या कंपन्या आहेत ज्या टॅक्सेस पद्धतीवर चालवल्या जातात, जसे की ओला, उबेर, रॅपिडो, इनड्राईव्ह, रिक्षावाल्यांच्या वाढत्या समस्या किंवा कॅबवाले असतील, त्यांच्यावर कोणी बोलायला मागत नाही. सरकारकडे डायरेक्ट कोणत्याही प्रकारची प्रस्तावना रिक्षावाले किंवा टॅक्सीवाल्यांचं कोणी ऐकून देखील घेत नाही. जसं की तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे वर्तमान मधले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आपले परिवहन मिनिस्टर प्रतापजी सरनाईक साहेब यांना देखील आम्ही रिक्षावाल्यांच्या तर्फे एक निवेदन द्यायचा विचार करत आहोत की ज्या ऍग्रिगेटर कंपन्या आहेत ते रिक्षावाल्यांची किंवा टॅक्सीवाल्यांची कशा प्रकारे एक बेकार प्रकारे लूट चालू आहे. म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर आज रिक्षा चालकांना त्यांचा घर परिवार, त्यांचा उदरनिर्वाह चालवणं देखील दिवसेंदिवस कठीण होत आहे. या सगळ्याला जबाबदार कोण? सरकारने आरटीओने आम्हाला मीटर दिलेत की मीटर प्रमाणे रिक्षा चालवा, मीटर प्रमाणे भाडा करा. जर कोणी पॅसेंजरला त्रास दिला, पॅसेंजरने कंप्लेंट करा. सरकारने त्यांना हेल्पलाईन नंबर दिलेत पॅसेंजरच्या सोयीसाठी, की कोणत्या रिक्षावाल्याने आरेरावी केली किंवा टॅक्सीवाल्याने आरेरावी केली तर तुम्ही त्याची डायरेक्ट कंप्लेंट तुम्ही आरटीओकडे नोंदवू शकता 10 रुपयासाठी किंवा काही XYZ काही प्रॉब्लेम असतील. पण आज रिक्षावाल्याचा जो गळा कापला जातोय उबेर या कंपनीकडून, त्याला जबाबदार कोण? की सध्या ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये ओला असेल, उबेर असेल, रॅपिडो असेल, त्यासारख्या कंपन्या किंवा इनड्राईव्ह असेल. ओला तर तरी पण व्यवस्थितच पैसे देत आहे ड्रायव्हरसाठी. ओला इज अ बेस्ट कंपनी रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर किंवा कॅबवाल्यांसाठी. ओला परफेक्ट आहे, ओला विषयी नो डाऊट. पण जी कंपनी आहे उबेर आणि इनड्राईव्ह, या कंपन्यावरती तातडीनं कारवाई झाली पाहिजे. अहो, ज्या ठिकाणी 100 रुपये भाडं होतं नॉर्मल मीटर रिक्षाचं, त्या ठिकाणी 50 रुपये आणि त्यातून पण कमिशन. का रिक्षावाल्याला घर परिवार नाही? लेकरा बाळाचं शिक्षण करायचं नसतं का? सगळा अधिकार फक्त मोठ्यांनाच, गरीबाला कोणी वाली नाही? गरीबानं ड्रायव्हरनं या मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये, नाशिकमध्ये राहावं की नाही राहावं त्याच्याबद्दल कोणी काय बोलायला मागं नाही. त्या उबर सारख्या थर्ड क्लास कंपनी, अहो एवढं कंपनी पैसे कमी देते, थोडं तरी कोणीतरी ध्यान द्यावं त्याच्यावर. का फक्त सरकारचाच किस्सा भरायचा कंपन्यांनी आणि सरकारला मिळते म्हणून सरकारने त्याच्याकडे काय बघायचं पण नाही? रिक्षावाल्याला कोणी वाली नाही का? जरा रिक्षावाल्याचा विचार करा. रिक्षावाला, टॅक्सीवाला, ड्रायव्हर जर टिकला तर अख्खी दुनिया टिकल. तुम्ही विचार करू शकता, ड्रायव्हरनं संप केला तर कुठेही काय मिळत नाही, त्याच्यामुळे ड्रायव्हरला गप्पा. डॉक्टर जसा असतो तसा ड्रायव्हर देखील त्याच्या क्षेत्रामधला डॉक्टरच आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात ज्या माणसाचा इम्पॉर्टन्स आहे त्याला त्याच्या इम्पॉर्टन्स प्रमाणे त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. मग तो हमाल असेल, चांभार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, कुणीही असेल. आम्ही मानतो की सरकारला त्या कंपनीतर्फे टॅक्स जात असेल, पण सरकारला फक्त त्यांच्या टॅक्ससाठी आमचे गळे कापण्याचा अधिकार कोणी दिला? सरकारने उबेर सारख्या कंपनीवरती तातडीने कारवाई करावी. आणि हे पण माझं एकट्याचं मत नाहीये, सगळ्या ड्रायव्हर लोकांचं हेच मत आहे. त्याच्यामुळे आपले प्रताप सरनाईक साहेब, आपले जे परिवहन मिनिस्टर आहेत, त्यांनी कृपया करून या गोष्टीची नोंद घ्यावी